नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 6 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. इंडिया एनर्जी स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट 2026नुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी क्षमतेमध्ये कोणते राज्य पहिल्या स्थानी आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो रिपोर्ट आहे 2026चा, ज्याचं नाव आहे इंडिया एनर्जी स्टॅटिस्टिक रिपोर्ट. ओके, तर बघा या रिपोर्टनुसार नवीकरणीय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी या क्षमतेमध्ये पहिल्या स्थानी आहे राजस्थान हे राज्य. ओके, ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे राजस्थान हे राज्य. तर राजस्थान या राज्याची राजधानी आहे जयपूर. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल माहिती बघूयात आपण थोडक्यामध्ये. भारताची एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 रिपोर्टनुसार नवीकरणीय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी या क्षमतेच्या दृष्टीने राजस्थान हे जे राज्य आहे ते सर्वात उच्च क्षमता असलेले राज्य आहे. म्हणजेच राजस्थान हे राज्य सर्व राज्यांमध्ये पहिल्या स्थानावर आहे. ओके, तर बघा या रिपोर्टमध्ये राजस्थानची नवीकरणीय ऊर्जा क्षमता सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक असल्याने त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. ओके, तर बघा राजस्थानच्या नंतर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या नंतर गुजरात या राज्याचा क्रमांक लागतो. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. इंडिगो या भारतीय विमान कंपनीचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच विलियम वॉल्श. तर बघा विलियम वॉल्श यांची इंडिगो या भारतीय विमान कंपनीचे नवीन CEO म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. कोणत्या राज्याच्या पोलिसांना 2026मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज म्हणजेच प्रेसिडेंट्स पोलीस कलर हा जो सन्मान आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच ओडिसा. तर बघा ओडिसा पोलिसांना हा राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज म्हणजेच प्रेसिडेंट्स पोलीस कलर हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, या महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघूयात आपण याबद्दल. बघा ओडिसा राज्याच्या पोलीस दलाला 2026मध्ये राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मान आहे जो की उत्कृष्ट सेवा, व्यावसायिकतेसाठी आणि अनुकरणीय कार्यासाठी दिला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ओडिसा पोलीस यांना हा सन्मान त्यांच्या दीर्घकालीन समर्पित प्रयत्नांसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी 2026मध्ये देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. मंगोलिया या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मंगोलिया हा जो देश आहे त्याचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत उकरल न्याम ओसोर. ओके, तर बघा उकरल न्याम ओसोर हे मंगोलिया या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर मंगोलिया हा देश आशिया खंडात येतो आणि चीनच्या वरी आणि रशिया म्हणजे चीन आणि रशिया या दोघांच्या मध्ये हा देश येतो. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, मंगोलिया हा जो देश आहे तो आशियामध्ये आहे आणि मंगोलियाची राजधानी आहे उलान बटार. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्रांचे आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या उपक्रमाचं नाव काय आहे? तर महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम. हा जो आहे तो खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्रांचे आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच सुरू केलेला आहे. ओके, तर त्यामुळे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण हा जो उपक्रम आहे त्याबद्दल. बघा महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम हा उपक्रम खादी, हातमाग म्हणजेच हँडलूम आणि
हस्तकला क्षेत्रांना आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता सुधारणा, कौशल्य विकास, जागतिक बाजारपेठेशी जोडणी आणि ब्रँडिंगद्वारे बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने 2026 साली सुरू केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. काल्म ब्रेन, बघा CALM म्हणजेच काल्म ब्रेन हा भारताच्या पहिला ओपन सोर्स मानसिक विकारांचा डेटाबेस कोठे सुरू करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच बंगळुरू. तर बघा, कर्नाटक या राज्याची राजधानी आहे बंगळुरू. तर बघा, बंगळुरूमध्ये काल्म ब्रेन हा भारताचा पहिला ओपन सोर्स मानसिक विकारांचा डेटाबेस सुरू करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचा पहिला असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा, काल्म ब्रेन हे भारताचे पहिले ओपन सोर्स मानसिक विकारांचा डिजिटल डेटाबेस म्हणजेच डेटा रिपॉझिटरी म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स येथे बंगळुरू कर्नाटक या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. हा जो उपक्रम आहे तो रोहिणी निलेकनी सेंटर फॉर ब्रेन अँड माइंड अंतर्गत तयार करण्यात आला असून यामध्ये विविध मानसिक विकारांच्या नैदानिक, न्यूरो इमेजिंग, वर्तन व अनुवांशिक डेटासेट्स समाविष्ट आहेत, ज्यामुळे मानसशास्त्रीय संशोधन, निदान आणि उपचार यांना मदत मिळणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा, याचा अर्थ काय होतो तर एकूण सांगायचे म्हटले तर हा जो उपक्रम आहे त्या अंतर्गत मानसिक विकारांच्या निदान तसेच उपचार करण्यात येतो. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. COP15 ही प्रवासी प्राण्यांच्या संवर्धनावरील अधिवेशनाची परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच ब्राझील. तर बघा, ब्राझील या देशामध्ये COP15 ही प्रवासी प्राण्यांच्या संवर्धनावरील अधिवेशनाची परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, तर बघा, COP15 ही प्रवासी प्राण्यांच्या संरक्षणावरील कन्व्हेन्शन ही जी आहे म्हणजेच कन्व्हेन्शन ऑन कॉन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पेसीस ऑफ वाईल्ड ॲनिमल्स या आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संधीचा 15वा अधिवेशन बैठक जो आहे तो 23 ते 29 मार्च 2026 या दरम्यान ब्राझीलमधील कॅम्पो ग्रँडे या शहरात आयोजित करण्यात आली होती. ओके, तर लक्षात ठेवा. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, COP15 ही जी प्रवासी प्राण्यांच्या संरक्षणावर बैठक झालेली आहे ती ब्राझील या देशामधील कॅम्पो ग्रँडे या शहरामध्ये आयोजित झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. द्वीपशक्ती सराव 2026 नुकताच कोठे आयोजित करण्यात आला होता? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच अंदमान आणि निकोबार. तर बघा, अंदमान आणि निकोबार बेटे या ठिकाणी द्वीपशक्ती सराव 2026चा जो आहे म्हणजेच यावर्षीचा द्वीपशक्ती सराव हा अंदमान आणि निकोबार येथे आयोजित केला होता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, द्वीपशक्ती हा जो सराव आहे तो नुकताच अंदमान आणि निकोबार बेटे येथे आयोजित करण्यात आला असून हा सराव भारतीय सशस्त्र दलाच्या त्रिसेवा म्हणजेच आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांचा संयुक्त प्रशिक्षण अंतर्गत केलेला आहे. ओके, ज्याचा उद्देश काय आहे तर बघा, द्वीप संरक्षण क्षमता सुधारणा आणि सामरिक सज्जता वाढवणे असा याचा मुख्य उद्देश आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच चंचल कुमार. तर बघा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी म्हणजेच सेक्रेटरीपदी आता चंचल कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा माहिती विद्यार्थी मित्रांनो. बघा, चंचल कुमार यांची सूचना आणि प्रसारण मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग
या मंत्रालयाच्या सचिव म्हणजेच सेक्रेटरीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा चंचल कुमार हे जे आहेत ते भारतीय प्रशासनिक सेवा म्हणजेच IAS 1992 बॅचचे अधिकारी आहेत. तर बघा त्यांना हा प्रमुख प्रशासनिक पद केंद्र सरकारने दिलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा माहिती. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा भारताच्या नवीन AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स उपक्रमाद्वारे आयुर्वेद संशोधन किती भाषांमध्ये उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच 13 भाषा. तर बघा एकूण 13 भाषांमध्ये भारताच्या नवीन AI उपक्रमाद्वारे आयुर्वेद संशोधन उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा केंद्र सरकारच्या या AI आधारित उपक्रमाअंतर्गत आयुर्वेद संशोधन 13 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकारचा हा जो उपक्रम आहे हा जो उपक्रम सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस आणि अनुवदिनी AI यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा माहिती विद्यार्थी मित्रांनो. बघा याचा मुख्य उद्देश काय असणार आहे. तर बघा आयुर्वेद संशोधन अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. आणि विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे जे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.